जाने कहाँ गए वो दिन तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता 4-5 वाजले ना. आता सुरुवात करून राहिलाय तू. मला वाटलं सकाळी सुरुवात केली. अरे काम किती का नाही बेकार. 4 आता काम लावून घेतलेलं मग 5 वाजता 5 वाजलेत. आता 5ला ब्लॉग सुरू करतोय आणि आता आज भजनाची रेकॉर्डिंग सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे तो बघा एक सध्या प्रिपरेशन चालू आहे. रियाज चालू आहे. काय झालं? अरे परफेक्ट बसली मग काही नाही वाटत. मी दुपारपासून त्यातच लागून माझ्याकडे चालू होते राव. एवढ्यात गाईज रोज शूटिंग आहे कारण त्याचं तुम्हाला नंतर कळणार आहे थोड्या दिवसांनी. कमून तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसन तसं. अरे हात काढलं बाबा. आता केसाचा अवतार तर लय बेकार झालाय आणि माझा स्वतःचा लय बेकार झालाय. मला तर प्रॅक्टिस करत होता. अरे गप्पस नाही यार. जे नाही ते दाखवू राहिला तू लोकाला. तू रडून राहील ते सांग. चाल बसा ना यार. तू दाखवू नको व्हिडिओ दाखवू नको तू लोकांना. मकर जगाला दाखवतोय माझा. हसू करतोय तू का हसू राहिली आता रडत होती हसायला लागली तू. तुला दुपारी सांग म्हणलं तूच बसव लगे तिकडे गेला निघून शाळेत. अरे पण मी बसून गेलो होतो तुला म्हणला. काय बशीला होता तो? सगळं मीच बशीला होता. आले हा मग तूच बसला. मग पुढं काय राहिलं होतं सगळं तर पण झालं. मग पप्पा हुकला नाही पाहिजे ना. हुकला मग मला टेन्शन येतं. मी काय करू त्याला. तुला हसी येतं. दिनला माझ्या सोपं नाही चाल बसवायचं. असं डोकं बधी होऊन जाते. रोजच आहे. रोज उठला का पागल आणि नुसतं चाल बशीत बसावं लागत. मी कुठं असतो. आणि कहाँ गए वो दिन तिथे कोणाचे चाले ना. कसं ना तर बसव ना रुसून बसायची. काळ्या असं वाटतं कीर्तन चालू आहे आता मध्ये मध्ये वाजवलं. एकदा अशीच रडली होती मग. तिथे कोणाचे चाले ना. 10 मिनिटं. अरे लय जड जाती चाल बसायला. आणि चॅनल चालवायचं सोपं नाही. रडकून जीव येतो मागच्या माहिती. रडली त्याशी. काळ्या गणेश भे आण रे. काठी आण रे. तशीच रडती का नाही तू काय करतोय. टेन्शन येतं ना. सोडणार दिवसभर कुत्र्यावाणी पडतंय माणूस तरी चाल नाही बसली पाण्याची सगळी. आता सोयाबीन खायचे मला. जिमला जायचंय. जिमवरून येत नाही तर मग एडिटिंग करायचं आणि झोपायचं. मला एवढे काम आहेत सध्याच्या कंडिशनला. जाने कहाँ गए वो दिन मस्त चॅनल खोललं तर बरं झालं. क्या तुमने कहा क्या हमने सुना. तिकडे मला इतकं टेन्शन आहे ना. एखादं गाणं म्हण रे. मी मग गाणं म्हणायची इच्छा नाही सध्या. बहुत बड़ी प्लानिंग कर रहा हूं. हम तुम कितने पास कितने याच्या पुढचं नाही मला. लिरिक्सचं पाठ नाही तर मग आवाज चांगला मी म्हणत नाही फक्त आहे का नाही. दिस इज द रियालिटी ऑफ माय लाईफ. कंपन तयार झाली. फ्रिक्वेन्सी सर जर ब्लॉग होत असेल तुम्ही सर फ्रिक्वेन्सी शिकवली होती ना तर मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी असू शकते. आणि आपली लाईफ किती म्हणल्यावर 20च्या पुढंच असेल तुम्ही म्हणलेच होते. गाणं म्हणलं अच्छी लगती ये धरती. भाव कदम
बडे अच्छे लगते जाऊ दे, तू काय तू हैं माझं नाही ऐकून देऊ राहिला. ये मिर्ची स्वतःचं टाकीन बरं का. चांगल्या गोष्टी. ये खरडा और ढम. अरे ऐक ना, मी म्हणते ना माझ्याकडे कर ना कॅमेरा, मागाशी नाही केला बडे अच्छे आता कसं केलं तुला बडे अच्छे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये लेना और तुम बड़े अच्छे लगते हैं. काय तुम्हाला आवाज येतो मला? आमच्या घरात आहे ना उंबरा बसवलं आमच्या उंबरा म्हणजे नाही का आमच्या घरात उंबरत नव्हतं लाकडी ते बसवलं आमच्या. A few moments later. काही काही केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय र. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय र. एकदा काय झालं आम्ही बाहेर गेलो होतो मम्मीने जोवर आम्ही येत नाही तोवर ते हनुमान चालीसा दुसरं ते बजरंग बाण हे सगळं ऐकलो आणि तिथून आलो बरं का मम्मीचं पाठ झालं होतं. हा तिथून आलो आणि चुकून परत लावलं मी मम्मीचे कानच गेले हो इतकी वेळेस ऐकलं होतं मम्मीने. जय हनुमंत संत हितकारी सुन रे जय प्रभु हरज हमारी जनके गाज विलंबन की जय आतुर होय महासुख दी जय. स्वच्छ झाडून घे रे. तू काय करतो? हा आहे तर बसतो काय येऊन. आई तर गोळा खाऊ घालतो मला. आणि शिकरण करू आपण. शिकरण का तुला क्यों सोचना है जाना कहाँ. वैसे मेरा चेहरा कैसा लग रहा है आपको? काळा भंगार. मी याच्यामध्ये गोरा दिसतो नसल्यात मध्ये लय काळा दिसतो राव असं तुला वाटतं का? हा कथा इकडे 2 मिनिट इकडे मला तुझा चेहरा बघून दे. तुझा असल्यात मध्ये जसा दिसतो तसा तू या व्हिडिओमध्ये दिसतो मला बघून दे. इथं बस ना 2 मिनिटं. तो आता जर फरची पुसली ना भाई कान फाडत जोडीन मी तो आता. आता तुला टाकीन ना उलट्या हाताची. अरे आणि तेच लागलेलं कसं पुसून. आता इकडे गप गप हाताला जाणे बाईसे वाढायचा नवी टेक्निक. नाक पण फुटी. इकडे हा असल्यात मध्ये तू थांब ना बॉच्या दुखल्यावर नको. हा तोंड बघून दे मला याच्यात पाहिलं बरं का मी आता नसल्यात मध्ये सेम आहे मग मी बी एवढा गोरा आहे काय? अगो बाई खरं आहे इज्जत. हा मम्मीला दाखव मम्मी काय दिसत. मम्मी काळीची आहे मग. बघ इकडे झापट टाक इकडे बघ ना. तू कोण आहे राक्षस आहे का? पाय घाण पाय घाण घाण. मन करता कमरात लाल झाले तर डायरेक्ट खाली जाऊन पडशील. क्यों सोचना है जाना कहाँ बेसब्रिया. इलाही मेरा इलाही इलाही. हे गाणं ते पिक्चर बघितलं ना भाई इलाही पिक्चर तू पाहिलेला आहे का? पायचं का आता? तू भाई तू जर बघितला ना तुझं जगण्याच्या दृष्टिकोनच बदलून जाईल. पाहिलं त्याच्यात हे ना ते अग्नी पिक्चर मध्ये रणवीर कपूर लुखेश तेच ना मग तेच ते काहीतरी. हे तो जो म्हणजे असं तू दाखवतो नाही का असं आपण फिरलं पाहिजे ट्रेकिंग केली पाहिजे त्यात 4 भिंतीत नाही राहिलं पाहिजे असं ते दाखवतो. एवढं एकदम खरं येते थोडं बरं. काळा नाही मी म्हणजे गाईज ते लोक मला काळा म्हणतात. तुम्ही सांगा का डोली मी काळा आहे का सावळा आहे का गावळा आहे? गाईज आज आणि आजचा जो व्लॉग आहे तो मी एंड करायचं विसरलो तर आता सकाळी एंड करतो आहे. त्याच्यामुळे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे द्या.